जय भीम भावनो. तर अशा रील्स तुम्हाला भावनो इंस्टाग्रामला आणि युट्यूबला खूप मिळून जातील. याच्यावरती सुद्धा भावनो ट्युटोरियल खूप आहेत. पण आज तुम्हाला मी मराठी भाषेत घेऊन आलेलो आहे हे ट्युटोरियल. हे ट्युटोरियल पूर्ण बघायचे आहे. तर भावनो आज नवीन ट्रेंडिंग वरती तुम्हाला मी हे ट्युटोरियल आणलेलं आहे. पूर्ण बघितल्यानंतर समजून जाईल की हा स्टेटस कसा करायचा आहे. मनुस्मृती दहन दिवस असतो. या दिनानिमित्त भावनो आपल्याला असा स्टेटस तयार करायचा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर भावनो तुम्हाला मी CapCut ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर आपल्याला भावनो डायरेक्ट आपण प्रोजेक्ट वरती जाऊ. आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर भावनो CapCut मध्ये यायचं आहे. CapCut मध्ये आल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे. न्यू व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो वरती यायचंय. फोटो वरती आल्यानंतर भावनो आपले मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर भावनो तुम्ही मटेरियलचे फोल्डर डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला टेलिग्राम वरती मी दिलेले आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मटेरियलचे फोल्डर डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये किंवा गॅलरी मध्ये येऊन जाईल. सिम्पली हे फोल्डर इथं ओपन करायचं आहे. तर भावनो तुम्हाला मी फोटो दिलेले आहेत ते फोटो तुम्ही इथं ऍड करू शकता. तर भावनो हे फोटो जे आहेत ना हे सर्व फोटो तुम्हाला मी टेलिग्राम वरती सुद्धा दिलेले आहेत. हे फोटो तुम्हाला असे सिलेक्ट करायचे आहेत. हे फोटो तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर ऍड करायचे. ऍड केल्यानंतर भावनो तुम्हाला हा फोटो जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला 0.5 सेकंद असे ठेवून घ्यायचे आहेत. तर भावनो सर्व फोटो तुम्हाला 0.5 सेकंद ठेवून घेऊन आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रोजेक्ट वरती काम करायचं आहे. असे व्यवस्थित सर्व फोटो ऍड केल्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे. तर भावनो आपण आलेलो आहोत डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट वरती. तर तुम्हाला या सॉन्गला बीट मार्क करायचे आहे. त्या सॉन्ग वरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित बीट्स वरती यायचे. बीट्स वरती आल्यानंतर भावनो असे व्यवस्थित हे बीट्स द्यायचे आहेत. तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला असेल त्या प्रिव्ह्यू नुसार तुम्हाला बीट्स द्यायचे आहेत. असे व्यवस्थित बीट्स द्यायचे आहेत आणि ओके करायचे. हे व्यवस्थित आपण जो आता व्हिडिओ एक्सपोर्ट केलाय ना तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेड बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ऍड करायचा आहे. पुन्हा रेड बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. असे व्यवस्थित भावनो ऍड करून घ्यायचं आहे. ऍड केल्यानंतर आता इथे सिम्पली आपल्याला काय करायचंय तुम्हाला रेड बॅकग्राऊंड वरती यायचंय. रेड बॅकग्राऊंड वरती आल्यानंतर तुम्हाला ओव्हरले वरती यायचंय. ऍड ओव्हरले वरती येऊन तुम्हाला भावनो मटेरियलचे फोल्डर आहे ते ओपन करायचं आहे. हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा इमेज दिसत असेल याच्यावरती क्लिक करा. ऍड करून घ्या. ऍड केल्यानंतर तुम्हाला रिमूव्ह बीजी वरती यायचंय. तर साईडला स्क्रोल करायचं असं व्यवस्थित रिमूव्ह वरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्ह वरती क्लिक करून तुम्हाला भावनो याचा ऑटो रिमूव्ह करायचा आहे आणि स्टोक वरती यायचंय. स्ट्रोक वरती आल्यानंतर तुम्हाला ऑफसेट स्ट्रोक आहे तो सिलेक्ट करायचा आणि व्यवस्थित तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. 45 ठेवायचं आहे आणि बॅक यायचे ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा व्यवस्थित भावनो PNG जो तयार झालाय तो व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला या 2 नंबरच्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला ऍड ओव्हरले वरती यायचं आहे. ऍड ओव्हरले वरती आल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ सिलेक्ट करा. ऍड करा. ऍड केल्यानंतर हा व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर याची साईज तुम्हाला कमी करायची. असे व्यवस्थित ठेवून घ्या आणि हा सुद्धा तुम्हाला या बीट पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. तुम्हाला स्पेसिक वरती यायचे आणि फिल्टर करायचे. फिल्टर केल्यानंतर हा व्यवस्थित इथं भावनो दिसून जाईल असा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे. भावनो या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचे. ऍड ओव्हरले वरती क्लिक करायचे आहे. ऍड ओव्हरले वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फायरचा अजून एक व्हिडिओ दिलेला आहे तो ऍड करायचा आहे. असं व्यवस्थित ऍड केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला झूम करायचा आहे आणि रोटेट करून तो पूर्ण ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला आपला 2 नंबरचा बीट मार्क इथपर्यंत ठेवायचा आहे. स्प्लिट करायचा आहे आणि बाकीचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. स्पेसिक वरती यायचे आणि फिल्टर करायचे. फिल्टर केल्यानंतर याची ऑप्सिटी तुम्हाला भावनो 47 ठेवून घ्यायची. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावनो हा व्यवस्थित असं इफेक्ट दिसून जाईल. तर आता सिम्पली ते तुम्हाला काय करायचंय हे प्रोजेक्ट तुम्हाला सर्व व्यवस्थित असं सगळ्या फोटोला ठेवून घ्यायचं आहे. तर पुन्हा पुढच्या रेड बॅकग्राऊंड वरती यायचंय आणि व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचा आहे. ऍड ओव्हरले वरती क्लिक करायचंय. तुम्हाला दुसरा फोटो भावनो हा दुसरा फोटो सिलेक्ट कुठलाही करू शकता. तर हा फोटो सिलेक्ट करायचा आहे. ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित हा भावनो आपल्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. हा भावनो व्यवस्थित बीट मार्क पर्यंत ठेवून घ्या. बीट मार्क पर्यंत ठेवून घेतल्यानंतर त्याचा सुद्धा ऑटो रिमूव्ह बिगर बॅकग्राऊंड करून घ्यायचा आहे. तर या फोटोवरती क्लिक करा. साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि ऑटो रिमूव्ह बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा ऑप्शन रिमूव्ह बीजी वरती क्लिक करायचे. ऑटो रिमूव्ह वरती क्लिक केल्यानंतर भावनो रिमूव्ह झालेलं दिसून जाईल बॅकग्राऊंड. पुन्हा स्टोक वरती यायचे.
साईडला स्क्रोल करून ऑफसेट स्ट्रोक सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला याचा स्ट्रोक जो आहे तो तिच्यावर ठेवायचा. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा फोटो व्यवस्थित भावना तुम्हाला झूम करायचा आहे आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला हा फायर जो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या बीट मार्कला हा ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तो बीट मार्क पर्यंत ठेवून घ्या आणि हा फायर जो आहे तो इथे व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला हा बॅकग्राऊंड ओव्हरले आहे तो सिलेक्ट करा. याचा पुन्हा डुप्लिकेट करायचा आहे आणि हा सुद्धा तुम्हाला भावना इथे ठेवून घ्यायचा असं व्यवस्थित. इथे ठेवून घेतल्यानंतर हा सुद्धा तुम्हाला पार्ट आपल्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. बीट मार्क पर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता सर्व भावना फोटोला असे व्यवस्थित ऍड करून घ्यायचं आहे. तर मी सुद्धा भावना ऍड केलेला आहे. तुम्ही सुद्धा असं व्यवस्थित PNG फायर आणि ते ओव्हरली व्हिडिओ आहे तो असं व्यवस्थित ऍड करून घ्यायचा आहे. आता ऍड केल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला इफेक्ट वरती यायचे. इफेक्ट वरती आल्यानंतर हा रेड वाला बॅकग्राऊंड आहे इथे यायचे. व्हिडिओ वरती यायचे. व्हिडिओ इफेक्ट वरती आल्यानंतर शेक वरती यायचे. शेक वरती आल्यानंतर तुम्हाला त्याच्या सेटिंग मध्ये यायचे. याचा स्पीड पूर्ण ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी तुम्हाला 4 ठेवायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा तुम्हाला व्यवस्थित ह्या रेड फोटो पर्यंत ठेवायचा आहे. पुन्हा याचा डुप्लिकेट करा. पुन्हा तुम्हाला पुढच्या बाजूला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि याचं लेंथ कमी करायची. पुन्हा याचा डुप्लिकेट करा आणि सर्व भावना फोटोला हा रेड बॅकग्राऊंड जो आहे तिथं फक्त ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता पुन्हा ह्या इफेक्ट वरती क्लिक करायचे. ऑब्जेक्ट वरती यायचे आणि तुम्हाला ऑल वरती सेट करायचे. ओके करायचे. पुन्हा या सुद्धा इफेक्ट वरती क्लिक करा. ऑब्जेक्ट वरती जावा. ऑल वरती सेट करा. पुन्हा या सुद्धा इफेक्ट वरती या. ऑब्जेक्ट वरती जावा आणि ऑल वरती सेट करून घ्या. तर सर्व भावांना तुम्हाला असे व्यवस्थित इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. पुन्हा तुम्हाला असे व्यवस्थित दोन्ही बोटांना झूम करून घ्यायचं आहे आणि या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे. पुन्हा व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि सर्च वरती यायचे. सर्च वरती आल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट दिसून जाईल. याच्यावरती क्लिक करा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा व्यवस्थित आपला इफेक्ट जो आहे तो थोडा कट पॉइंट मध्ये ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. ऑब्जेक्ट मध्ये जायचे आणि ऑल वरती सेट करायचे. ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा याचा डुप्लिकेट करायचा आहे आणि व्यवस्थित भावनो हो पुढच्या रेड बॅकग्राऊंडला ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित भावनो इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. तर भावनो तुम्हाला सर्व इफेक्ट आणि सर्व मटेरियल ऍड करून घ्यायचे आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. डुप्लिकेट करा आणि पुन्हा तुम्हाला पुढचा जो रेड बॅकग्राऊंड आहे तो तिथे ठेवून घ्यायचा आहे. असं भावनो व्यवस्थित इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहे. तर सिम्पली भावनो हे सर्व उरलेले मटेरियल आहे ना व्यवस्थित इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहेत. तर भावनो आता शेक इफेक्ट ऍड केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचे टेक्स्ट वरती यायचं आहे. तर आपलं रेड बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचंय. टेक्स्ट वरती यायचं आहे. इथं टेक्स्ट वरती आल्यानंतर व्यवस्थित टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. तर एडिट टेक्स्ट वरती यायचंय आणि भावनो इथं आपलं टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित भावनो टाईप केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट वरती यायचंय. फॉन्ट वरती आल्यानंतर तुम्हाला इथे फॉन्ट दिसून जाईल. तो फॉन्ट इथं व्यवस्थित ऍड करायचा आहे. तर इथं सर्च वरती यायचंय. सर्च बॉक्स वरती आल्यानंतर रॉक जो हा इफेक्ट सर्च करायचा आहे. हा भावांनो फॉन्ट सिलेक्ट करा आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर व्यवस्थित वरच्या बाजूला असं ठेवून घ्यायचं आहे. याची साईज कमी करायची आणि तुम्हाला भावांनो हा इथपर्यंतच ठेवून घ्यायचा. आपल्या बीट पर्यंत रेड बॅकग्राऊंडच्या इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला भावांनो पुन्हा पेन्सिल वरती क्लिक करायचे. पेन्सिल वरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन वरती यायचंय. ॲनिमेशन वरती आल्यानंतर लूप वरती यायचंय. लूप वरती आल्यानंतर तुम्हाला हा शाईन हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ओके करायचं. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला भावण्याचा डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर खाली दुसरा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. तर या पेन्सिल वरती पुन्हा क्लिक करा. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर हा खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा. याची साईज कमी करायची आहे. असे व्यवस्थित ठेवून घ्या. पुन्हा तुम्हाला ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला भावनो पुन्हा या टेक्स्ट वरती क्लिक करायचे आणि याचा डुप्लिकेट करून घ्यायचा. डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला भावनो हा खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा पेन्सिलच्या आयकॉन वरती क्लिक करायचे आणि इथे दुसरा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित टाईप करायचंय आणि तुम्हाला टेम्पलेट मध्ये यायचे हा टेक्स्ट इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि याची साईज जी आहे ती तुम्हाला कमी करून घ्यायची आहे. अशी साईज कमी करायची आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे.
ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला भावनो असेच जे टेक्स्ट आपण टाईप केले आहेत ना, हे सेम टेक्स्ट तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचे आहेत. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याचा डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे रेड बॅकग्राऊंडला. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. जिथपर्यंत बीट मार्क आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे. पुन्हा याचा डुप्लिकेट करा खालच्या टेक्स्टचा आणि व्यवस्थित तिथे ठेवून घ्यायचं आहे रेड बॅकग्राऊंडला. असे व्यवस्थित भावना सर्व बीट मार्कला आपले टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत. टेक्स्ट टाईप झाल्यानंतर भावना आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तुम्ही एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ पाहू शकता. तर भावनो हे सर्व जे आपले बीट मार्क आहेत ना, हे सर्व रेड बॅकग्राऊंडला टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित. काय प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इंस्टाग्राम आयडीला सुद्धा मेसेज करा, तुम्हाला तिथे रिप्लाय दिला जाईल. तर अल्ट्रा एच डी वरती क्लिक करायचे, रेशो जेवढा ठेवायचा आहे ते ठेवायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर आपण पाहू शकता की आपला टीटेस कसा झालाय. तर भावनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.